गुड मॉर्निंग स्टुडंट. आपलं प्रकरण नंबर 1 हे संपलेलं आहे आणि आज आपण प्रकरण नंबर 2 सुरू करतोय. त्याच्यामध्ये बघा, प्रकरण नंबर 2 आपला हे आहे मानसशास्त्राच्या शाखा. मानसशास्त्राच्या शाखा म्हणजे मानसशास्त्रात कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो, कसा केला जातो, नेमकं त्या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो हे अभ्यासलेलं असतं. तर याच्यामध्ये तुम्हाला मानसशास्त्राच्या 2 शाखा आहेत. या 2 शाखांची माहिती अभ्यासायची आहे. त्यामध्ये सैद्धांतिक शाखा आणि उपयोजित शाखा. तर सैद्धांतिक शाखामध्ये तुम्हाला वैकसिक मानसशास्त्र, बाल मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, बोधात्मक मानसशास्त्र, प्रायोगिक मानसशास्त्र आणि अपसामान्य मानसशास्त्र या 6 शाखांचा अभ्यास करायचा आहे. आणि पुढं उपयोजित शाखा आहेत, त्या म्हणजे त्याचं उपयोजन आपण त्याच्यामध्ये करत असतो, तर त्याला उपयोजित शाखा असं म्हणतो. तर शैक्षणिक मानसशास्त्र, चिकित्सालयीन मानसशास्त्र, समुपदेशन मानसशास्त्र, गुन्हेगारी मानसशास्त्र, क्रीडा मानसशास्त्र आणि औद्योगिक मानसशास्त्र या उपयोजित शाखा आहेत, ज्याच्यामध्ये आपण मानसशास्त्रात जे काही कन्सेप्ट शिकत असतो, जे काही शिकत असतो त्याच्यामध्ये आपण त्याचं उपयोजन करत असतो. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे मानसशास्त्रातील संधी, की मानसशास्त्र हा विषय घेतल्यानंतर तुम्ही त्याच्याद्वारे काय काय करू शकता याविषयीची माहिती त्याच्यामध्ये आहे. कारण तुम्हाला मानसशास्त्र हा विषय का गरजेचा आहे, त्याच्यातून आपण कोणतं करिअर करू शकतो हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर या मानसशास्त्राच्या शाखा ज्या अभ्यासायचं आहे, तर त्याचं उद्दिष्ट आपण काय सांगू शकतो, की सैद्धांतिक शाखा म्हणजे नेमकी काय आहे आणि उपयोजित शाखा म्हणजे नेमकी काय आहे, म्हणजे या दोन्हीतला फरक आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर मी सांगितलं की मानसशास्त्रामध्ये आपण कुठं कुठं करिअर करू शकतो याविषयीची माहिती आपण घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढं करिअर करताना मानसशास्त्राचा काय फायदा होऊ शकतो हे समजू शकेल. तसेच आपण कशा पद्धतीने वेगवेगळ्या मानसशास्त्राच्या शाखा काम करत असतात हे आपले यातून या गोष्टी आपल्याला समजू शकतात. तर बघा, मानसशास्त्राच्या शाखा हा वेगवेगळ्या शाखा का आहेत, त्याचं कारण काय आहे, त्या शाखेमध्ये नेमका काय अभ्यास केला जातो हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. तर बघा, मानसशास्त्र हा विषय का गरजेचा आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण मानसशास्त्रामध्ये काय केलं जातं, तर मानसशास्त्रामध्ये मानवाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडून घेण्यासाठी आपल्याला मानसशास्त्राची गरज आहे. कारण तुम्ही पाहत असताल की आपल्या समाजामध्ये जसे बदल होत चाललेले आहेत तशा समस्या वाढत चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला त्या समस्या सोडवण्यासाठी मानसशास्त्राची गरज आहे. ह्या मानसशास्त्रामध्ये ज्या वेगळ्या शाखा दिलेल्या आहेत, तर ह्या शाखा आपल्याला त्या पद्धतीला अनुसरून आपल्याला समुपदेशन करत असतात. म्हणजे आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा पासूनचे वर्तन आणि आतापर्यंतचे वर्तन हे कसे बदलत गेले हे जाणून घेणं आपल्याला आवश्यक असते. कारण लहानपणापासून ते आत्तापर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत
आपण जे काही शिकत असतो किंवा आपल्यावर जे काही परिणाम होत असतात त्या परिणामांमुळे देखील आपल्या वर्तनामध्ये बदल होऊ शकतात. कारण आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग घडत असतात की ते कधीही न विसरणारे असतात. मी तुम्हाला बोध प्रक्रिया शिकवताना सांगितलं होतं की काही असे घटक असतात की ते आपण लक्षात ठेवत नाही. आपण समाजाचा घटक या नात्यानं जगात वावरत असतो. जसं की कुटुंबाचा घटक नात्यानं पिता, पती किंवा पुत्र अशा भूमिका आपण बजावत असतो. तर स्त्रीसाठी पत्नी, कन्या, माता अशा भूमिका असतात. अर्थातच या भूमिका भेदांना अनुसरून स्त्री पुरुषांच्या वर्तनात समायोजनात्मक बदल घडून येत असतात. बाह्य वातावरणाचा देखील मनुष्याच्या वर्तनावर परिणाम होत असतो. धार्मिक, सांस्कृतिक, राजनैतिक, आर्थिक इत्यादी वेगवेगळ्या पैलूंच्या बाबतीत प्रचलित विचारधारेतील मुख्य प्रवाहाला अनुसरून बहुतेक लोकांच्या वर्तनात काही ठळक वैशिष्ट्ये दिसून येत असतात. परंतु काही लोकांचं वर्तन हे मुख्य प्रवाहाला सोडून असते. म्हणजे आपण जे काही नियम आपल्या समाजामध्ये केलेले आहे तर त्या समाजाला अनुसरून आपण वर्तन करत असतो. परंतु त्याच्या व्यतिरिक्त काहीमध्ये आपण त्या प्रवाहाला सोडून अभ्यास करत असतो. वर्तन प्रभावित करणाऱ्या अशा सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जातो. जे आपले वर्तन प्रभावित करत असतात त्या घटकांचा आपण मानसशास्त्रामध्ये अभ्यास करत असतो. म्हणजे आपल्या मनावर इतर काही टेक्नॉलॉजी असेल त्याचा काही परिणाम होतो आहे का, किंवा खेळाडूंच्या मानसिक समस्या सोडवण्यासाठी क्रीडा मानसशास्त्र या नवीन शाखेचा उदय झालेला आहे बघा. म्हणजे प्रत्येक मानसशास्त्रामध्ये त्या त्या विषयाला अनुसरून समुपदेशन केले जाते किंवा त्यांना मार्गदर्शन केले जाते. म्हणजे यासाठी आपल्याला मानसशास्त्राची आवश्यकता आहे. तर तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. खालील कार्य नंबर 1 आणि कार्य नंबर 2च्या जोड्या पहा आणि त्यामध्ये घडणाऱ्या गोष्टींमधून तुम्ही त्यांच्यातील फरक ओळखू शकता का? इतर जोड्यांमध्ये सुद्धा तुम्हाला असे साधर्म्य आढळते का ते पहा. तर बघा, कार्य 1 आहे, विद्यार्थ्यांचे वर्गातील वर्तन कोणकोणत्या घटकांमुळे प्रभावित होते त्याची नोंद करा. कार्य 2 आहे, वरील माहितीचा उपयोग करून तुमच्या वर्गात अधिक चांगले वातावरण निर्माण करा. कार्य 1, यशस्वी विद्यार्थ्यांची गुणवैशिष्ट्ये ओळखा आणि त्याची नोंद करा आणि वरील माहितीच्या आधारे इतर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करा. कार्य 1, व्यक्तीच्या दुःखांच्या वेगवेगळ्या कारणांची नोंद करा आणि वरील माहितीच्या आधारे तुम्ही त्यांना कशी मदत करू शकाल ते सांगा. याचं तुम्ही घरी व्हिडिओ पाहिल्यानंतर उत्तरं म्हणजे जी ॲक्टिव्हिटी सांगितली ती करायची आहे. वरील कार्यावरून तुमच्या लक्षात आले असेल की कार्य 1 मधील सर्व जोड्या ह्या वेगवेगळ्या बाबीशी संबंधित आहे. जसे व्यक्ती व त्याच्या वातावरणाशी नवीन नवीन माहिती शोधणे, त्यांच्या व त्यांच्याशी संबंधित व्यक्तीशी असलेले त्यांचे नातेसंबंध समजावून घेणे. म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर कार्य 1 हे व्यक्तीच्या प्रतिक्रियांवर सैद्धांतिक भाष्य करतात. तर कार्य 2 मध्ये त्या माहितीचा वापर करून त्या व्यक्तीच्या परिस्थितीत काय बदल घडवून आणता येईल याचा विचार करतात. म्हणजे तुम्हाला ह्या 2 शाखा दिलेल्या आहेत. तर या 2 शाखा वेगवेगळ्या म्हणजे सैद्धांतिक शाखा नेमकी काय आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे की सुरुवातीचं वाक्य दिलं होतं की विद्यार्थ्यांचे वर्गातील वर्तन कोणकोणत्या घटकामुळे प्रभावित होते आणि त्याची नोंद करा आणि वरील माहितीचा उपयोग करून तुमच्या वर्गात अधिक चांगले वातावरण निर्माण करा. म्हणजे वर्गातील विद्यार्थी कोणकोणत्या घटकामुळे प्रभावित होत असतात. तर समजा आजूबाजूचा आवाज असेल किंवा लाईट सिस्टीम नसेल की लाईटमुळे त्यांना व्यवस्थित दिसत नसेल किंवा एखादा बाहेरचा आवाज येत असेल किंवा अंधुक प्रकाशाचं वातावरण नसेल, सफोकेटेड होत असेल तर तुम्ही त्या वर्गामध्ये काय करू शकता, चांगले वातावरण निर्माण करू शकता. म्हणजे याला आपण सैद्धांतिक शाखा असे म्हणतो. आणि दुसऱ्यामध्ये काय सांगितलं होतं की व्यक्तीच्या दुःखाच्या वेगवेगळ्या कारणांची नोंद करा आणि वरील माहितीच्या आधारे तुम्ही त्यांना कशी मदत करू शकाल ते सांगा.
म्हणजे आधी नोंद करायची आणि आपण त्यांना मदत करायची, म्हणजे उपयोजित मानसशास्त्र, याला आपण उपयोजित मानसशास्त्र असं म्हणतो. म्हणून मानसशास्त्राच्या या पद्धतीनुसार 2 शाखा पडलेल्या आहेत, त्या म्हणजे सैद्धांतिक मानसशास्त्र आणि उपयोजित मानसशास्त्र. तर त्यातला आपण पहिला सैद्धांतिक मानसशास्त्र याचा अभ्यास करणार आहे, कारण आपण पाहतोय की मानसशास्त्राचा जो विस्तार आहे तो दिवसेंदिवस वाढायला लागलेला आहे. त्याच्यामुळे आपण इथं वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास करणार आहे. तर पहिल्यांदा सैद्धांतिक मानसशास्त्र. मानसशास्त्र हे एक असे सैद्धांतिक विज्ञान आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या शाखांचा समावेश होतो. मानसशास्त्राच्या सैद्धांतिक शाखामध्ये काम करणारे मानसशास्त्रज्ञ यांचा कल मुख्यत्वे संशोधन करणे, वेगवेगळे सिद्धांत मांडणे, वेगवेगळी तत्त्वे शोधणे व मानवी वर्तनाचे वेगवेगळे नियम मांडणे हा असतो. म्हणजे थोडक्यात काय सांगितलेलं आहे की त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे की मानसशास्त्रामध्ये जे शास्त्रज्ञ असतात ते संशोधन करत असतात, संशोधन करून सिद्धांत मांडत असतात, त्यातून वेगवेगळी तत्त्वे शोधत असतात आणि वेगवेगळे नियम मांडत असतात. तर आपण व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यातील होणाऱ्या बदलावर भाष्य करणारे शास्त्र म्हणून वैकासिक मानसशास्त्र याविषयीचा अभ्यास करणार आहे. आपण सुरुवातीला हे बघा, वैकासिक मानसशास्त्र. तर हे वैकासिक मानसशास्त्र काय आहे, तर आपला विकास म्हणजे आपण थोडक्यात बघूया आता की ह्या 6 घटकामध्ये आपण काय अभ्यासणार आहे. तर वैकासिक मानसशास्त्रामध्ये आपण लहानपणापासून म्हणजे अगदी जन्म झाल्यापासून नाही म्हणता येणार, पण अगदी आईच्या पोटामध्ये असल्यापासून ते जन्म झाल्यानंतर मृत्यूपर्यंत व्यक्तीमध्ये कोणकोणते बदल होत जातात याचा अभ्यास आपण वैकासिक मानसशास्त्रात करणार आहे. दुसरा कॉलम जो आहे बालमानसशास्त्र, तर याच्यामध्ये आपण बालके आणि त्यांच्या प्रतिक्रिया याच्यावर अभ्यास करणार आहे. तिसरा घटक आहे सामाजिक मानसशास्त्र. तर आपण समाजामध्ये राहत असताना आपल्यामध्ये आपण कोणते बदल होत असतात किंवा समाजाचा आपल्यावर काय परिणाम होतो याविषयीचा अभ्यास करणार आहे. पुढे आहे बोधात्मक मानसशास्त्र. बोधात्मक मानसशास्त्र म्हणजे आपण कशा पद्धतीचे विचार करतो किंवा आपल्या कोणत्या घटकांचा आपल्या मनावर परिणाम होत असतो, कोणत्या प्रकारचे प्रश्न आपण मनात निर्माण करत असतो किंवा कसल्या प्रकारचे प्रश्न आपल्या मनात येतात याविषयीचा अभ्यास बोधात्मक मानसशास्त्रामध्ये आपण करणार आहोत. त्यानंतर 5व्यामध्ये प्रायोगिक मानसशास्त्र आपण म्हणतो. तर याच्यामध्ये प्रयोगाचा मानसशास्त्र हा एक भाग आहे, त्याच्यामुळे आपण थोडक्यात प्रयोग कसे केले जातात मानवी वर्तनाचे याविषयीचा अभ्यास करणार आहे. आणि अपसामान्य मानसशास्त्र म्हणजे शेवटचे शास्त्र. तर याच्यामध्ये आपण बघा आपल्या समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी दिसत असतात, अपसामान्य वर्तन म्हणजे नेमकं वेगवेगळ्या व्यक्ती दिसतात बघा, त्याचं वर्तन आपल्याशी अनुसरून असतं, वेगळं वर्तन असतं. तर याला अनुसरून अपसामान्य वर्तन म्हणजे नेमकं काय याविषयीचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे ह्या 6 शाखांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यातली आपण पहिली शाखा वैकासिक मानसशास्त्र. हे वैकासिक मानसशास्त्र काय आहे हे आपण आजच्या तासाला बघूया. वैकासिक या शब्दात बघा विकास हा शब्द तुम्हाला दिसत असेल, म्हणजे याच्यामध्ये गर्भधारणा झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत व्यक्तीच्या जीवनक्रमात कसे स्थित्यंतर किंवा कसे बदल होत जातात याचा अभ्यास आपण मानसशास्त्रामध्ये वैकासिक मानसशास्त्रामध्ये करणार आहोत. मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तीच्या जीवनक्रमाचे टप्पे पाडलेले आहेत. या प्रत्येक टप्प्यात मानसशास्त्रामध्ये
म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणते सामाजिक, मानसिक, भावनिक, शारीरिक आणि सामाजिक बदल घडून येतात याचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे वयानुसार कोणकोणते बदल हे व्यक्तीमध्ये होत असतात. म्हणजे मानसिक म्हणजे आपले मेंटली मानसिक प्रक्रिया आपण पाहिल्या त्याच्यामध्ये, किंवा समाजामध्ये आपण राहत असताना त्यांच्यामध्ये होणारे बदल, किंवा आपल्या बोधात्मकतेमध्ये होणारे बदल, असे वेगवेगळ्या प्रकारचे बदल कसे होतात याचा अभ्यास आपण वैकसिक मानसशास्त्रामध्ये करणार आहे. तर वैकसिक मानसशास्त्रामध्ये आपला विकास कोणत्या टप्प्यातून होतो हे टप्पे त्यांनी सांगितलेले आहेत. तर मी तुम्हाला थोडक्यात ते टप्पे सांगते. पहिला जो टप्पा असतो तो असतो गर्भधारणा. जेव्हा व्यक्तीची म्हणजे बाळाची गर्भधारणा होते तेव्हापासून विकासाला सुरुवात होत असते. तेव्हापासून काय होत असते? विकासाला सुरुवात होत असते. मग त्याच्यामध्ये देखील 3 प्रकार पडतात गर्भधारणेमध्ये. म्हणजे जेव्हा गर्भधारणा झालेली असते तेव्हा हे 3 प्रकार पडत असतात. त्याच्यामध्ये भ्रूणावस्था, त्याच्यामध्ये भ्रूणावस्था, त्यानंतर बीजावस्था आणि फलितावस्था, अशा 3 अवस्था असतात. पहिली ही बीजावस्था असते, फलितावस्था असते, त्यानंतर बीजावस्था असते, नंतर भ्रूणावस्था असते. म्हणजे फलित म्हणजे जेव्हा गर्भधारणा राहिली जाते त्याला फलित अवस्था म्हणतात. बीजधारणा म्हणजे जेव्हा त्याच्या शरीराचे पार्ट विकसित व्हायला लागतात ते, आणि भ्रूण म्हणजे जेव्हा भ्रूण तयार होते म्हणजे बाळ विकसित होते ती अवस्था. आपण त्याला आपला विकास त्या पद्धतीने होत असतो गर्भधारणेतून. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा जन्माला येतं तेव्हापासून ते मृत्यूपर्यंत म्हणजे प्रौढावस्थेपर्यंत त्याचा विकास होत असतो. तर थोडक्यात मी तुम्हाला आपल्या अवस्था सांगते आणि बाकीचा भाग आपण नंतर बघूया. तर या अवस्था कोणकोणत्या आहेत तर बघा, पहिली अवस्था आहे ती म्हणजे जन्मापासून ते 2 आठवड्यापर्यंत. जन्मापासून ते 2 आठवड्यापर्यंत ही नवजात अवस्था असते. त्यानंतर 2 आठवड्यापासून ते 2 वर्षापर्यंत शैशवावस्था असते. 2 वर्षापासून ते 6 वर्षापर्यंत पूर्व बाल्यावस्था असते. 6 ते 12 वर्षापर्यंत उत्तर बाल्यावस्था असते. 12 ते 18 या दरम्यान आपली किशोर अवस्था असते. आणि 21 पासून ते 40 पर्यंत आपली प्रौढावस्था असते. याच्यामध्ये पुन्हा सब पॉईंट पडतात पण आपल्याला ते काय अभ्यासाला नाही आहेत. आणि 40च्या पुढे जी अवस्था असते त्याला आपण वृद्धावस्था असं म्हणत असतो. अशा पद्धतीने विकासाच्या वेगवेगळ्या अवस्था असतात आणि तो जो विकास आहे तो वेगवेगळ्या अवस्थेतून होत असतो. तर याचा आपण जो मेन आहे वैकसिक मानसशास्त्रामध्ये नेमका कशाचा अभ्यास केला जातो हे आपण पुढच्या तासाला अभ्यासू. आत्ता आपण इथंच थांबू.